नमस्कार ऑल. तर आपण व्हिडिओ पाहणार आहे आज की पर्सनल फायनान्स ह्या टॉपिकवरती डिस्कस करणार आहे. तर पर्सनल फायनान्सवरती डिस्कस करण्या अगोदर एक क्विक डिस्क्लेमर की दिस व्हिडिओ इज अन एज्युकेशनल पर्पज अँड नॉट रिकमेंडेशन्स. डिस्क्लेमर, आय एम नॉट सेबी रजिस्टर्ड. Investment are subject to market risk. Before investment, read all scheme related documents carefully. Before any investment decision, consult with your financial advisor. ओके. तर आपण पीपीटीच्या थ्रू पर्सनल फायनान्स वरती आपण व्हिडिओ पाहूया. पर्सनल फायनान्स. तर पर्सनल फायनान्स इज नॉट जस्ट अन अबाउट मेकिंग मोर मनी. इट्स ऑल्सो अबाउट मॅनेजिंग एक्सपेन्सेस, बजेटिंग अँड मेकिंग स्मार्ट इन्व्हेस्टमेंट. तर पर्सनल फायनान्स म्हणजे काय? तर आपण कमवलेल्या पैशाचं योग्यरित्या नियोजन करणे. म्हणजे त्यामध्ये असेल की एस आय पी असतील, शेअर मार्केट असेल, तुमचे सेविंग्ज असतील, किंवा इन्शुरन्स असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, तुमच्या मुलांचे एज्युकेशन असतील, हायर एज्युकेशन असतील, लग्नासाठी काय प्लॅनिंग केलेले असेल, तर तुमच्या रिटायरमेंटसाठी काय प्लॅनिंग असेल, तर याला पर्सनल फायनान्स आपण म्हणूया. आणि पर्सनल फायनान्समध्ये नेक्स्ट स्लाइड. दिस इज फाउंडेशन ऑफ इट ऑल. इन्क्रीज अर्निंग. तर तुम्ही नेहमी स्वतःच्या अर्निंगवरती फोकस करा, प्रॉफिट अर्निंगवरती फोकस करा, रेव्हेन्यूच्या अर्निंगवरती फोकस करा. डिक्रीज युअर स्पेंड. जे अननेसेसरी एक्सपेन्सेस आहेत, की त्याची गरज नाही आहे, अशा एक्सपेन्सेस, असे खर्च करू नका. म्हणजे असे एक्सपेन्सेस करू नका. आणि जे खर्च करून पैसे राहिलेत किंवा राहिलेले पैशाचं काय करायचं, तर ते प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. की इन्व्हेस्टमेंटचा बेसिक रूल आहे की कमीत कमी तुमचं इन्फ्लेशन रेट हा बीट झाला पाहिजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटनी. म्हणजे इन्फ्लेशन रेटपेक्षा जास्त रिटर्न्स तुम्हाला मिळाली पाहिजेत कोणतीही इन्व्हेस्टमेंट करताना. पण इन्व्हेस्टमेंट करताना तुमची प्रिन्सिपल अमाऊंट, म्हणजेच मुद्दल अमाऊंट, ही पण सिक्युअर राहिली पाहिजे. किंवा तुम्ही जास्त प्रॉफिट करू शकता. किंवा अ, क म्हणजे जास्त प्रॉफिट आणि मिनिमाइज लॉस. इग्नोरिंग कॅन लीड टू स्नोबॉल ऑफ फायनान्शियल फ्रीडम. जर आपण फायनान्शियल फ्रीडममध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम, इग्नोरिंग कॅन लीड टू स्नोबॉल ऑफ फायनान्शियल प्रॉब्लेम. आपण तर फायनान्शियल प्रॉब्लेमवरती दुर्लक्ष केलं किंवा फायनान्सवरती दुर्लक्ष केलं, तर पुढे जाऊन त्याचे खूप मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागतात. किंवा खूप मोठे दुष्परिणाम आपण सफर करू शकतो. त्यासाठी अ, वेळोवेळी त्या त्या वयातच ते इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जेवढी लवकर इन्व्हेस्टमेंट कराल, तेवढी ते ग्रो होण्यासाठी त्याला जास्त टाईम मिळतो. आणि त्या टाईममध्ये आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात. म्हणून इन्व्हेस्टमेंट हे लवकर केली पाहिजे. जस्ट अर्निंग इज नॉट इनफ. फक्त अर्निंगवरती फोकस करू नका. तर जे अर्निंग केले ते प्रॉपरली, ते पैसे प्रॉपरली मॅनेज केले पाहिजेत. बजेट. तुमचं बजेट असेल इयरली, मंथली, विकली, जे काय बजेट असेल ते. सेविंग्स. किती सेविंग झाले पाहिजेत. क्रेडिट, डेब्ट, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट्स. त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सर्व येतं. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स, एफ डी, किंवा तुमचे रिटायरमेंट प्लॅनिंग. हे सर्व इन्व्हेस्टमेंट पर्सनल फायनान्स किंवा या इन्व्हेस्टमेंट स्लॅबमध्ये येतं. आता लेट मनी वर्क फॉर यू. आता असं म्हटलं जातं की तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावा. जे तुमचे पैसे तुमच्यासाठी, तुमच्या पैशाने तुमच्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणजे अ, एक एका दृष्टीने त्याचं रूपांतर हे पॅसिव्ह इन्कममध्ये झालं पाहिजे. ॲक्टिव्ह इन्कमचं रूपांतर पॅसिव्ह इन्कममध्ये झालं पाहिजे.
आता काय डेफिनेशन पाहूया. इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेविंग्स. इन्कम मायनस सेविंग्स इज इक्वल टू एक्सपेन्सेस. हॅव बजेट इन अ प्लेस. आता रूल ऑफ 72 किंवा इयर्स ऑफ 2x मनी म्हणजे तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंटला ते इन्व्हेस्टमेंट डबल होण्यासाठी किती वर्ष कालावधी लागतो किंवा किती टाईममध्ये ती इन्व्हेस्टमेंट डबल होते, तर त्याला आपण रूल ऑफ 72 म्हणूया. हे काही थम्स रूल्स आहेत पर्सनल फायनान्सचे. आपण इथं इंटरेस्ट रेट 9 पकडला तर ॲन्सर आले 8 इयर्स. म्हणजे 8 वर्षामध्ये ते पैसे डबल होतील. 4% रूल. तर 4% रूल म्हणजे काय? तुमच्या इयरला सपोज 12 लाख रुपये खर्च होत, तर 12 लाख रुपये हा तुमच्या टोटल फंडच्या 4% असले पाहिजेत. हा झाला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. म्हणजे हे रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं मी, की त्या वर्षी तुमच्या टोटल फंडच्या 4% अमाऊंट एक्सपेन्सेस झालेला आहे. आता थंब रूल्स नंबर पर्सनल फायनान्सचा रूल नंबर 3, एज ॲसेट ॲलोकेशन रूल. आता इक्विटी ॲलोकेशन इज इक्वल टू 100 मायनस युअर एज, करंट एज. आता सपोज एखादा नवीन इन्व्हेस्टर आहेत, ते प्रश्न विचारतात की शेअर मार्केटमध्ये किती पैसे गुंतवले पाहिजेत. तर थंब रूल हा आहे की 100 मायनस युअर एज. तर ॲन्सर आलेले आहे 70% किंवा 70% ही तुम्ही अमाऊंट शेअर मार्केटमध्ये गुंतवू शकता. तुम्ही जेवढे लवकर कमी वय असताना जेवढी जास्त अमाऊंट गुंतवता, तेवढी तुमची अ, जरी नंतर काही कमी जास्त लॉस झाला तरी तो तुम्ही नंतर रिकवर करण्यासाठी तुम्हाला चान्स मिळू शकतो. आता इन्व्हेस्टमेंट करताना कोणतीही इन्व्हेस्टमेंट असू द्या, छोटी किंवा मोठी, तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी कन्सल्ट करूनच ती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि ते तुमचे ठरवणार की बेस ऑन युअर रिस्क टेकिंग ॲबिलिटी. तर 10-5-3 रिटर्न एक्सपेक्टेशन रूल. पर्सनल फायनान्सचा चौथा रूल पाहूया, की 10% तुमच्या इक्विटीमधून रिटर्न आले पाहिजेत कमीत कमी. 5% तुमच्या फिक्स इन्कममधून, म्हणजे फिक्स इन्कम म्हणजे एफ डी वगैरे. आणि 3% सेविंग्स. फिक्स इन्कम म्हणजे इथं आपण रेंट पकडूया आणि 3% सेविंग म्हणजे आपण सेविंग करूया. किंवा 3% सेविंगमधून आपण 3% एक्सपेक्टेशन पकडूया रिटर्न्स. 10-5-3 रूल. आता इमर्जन्सी रूल. आता इमर्जन्सी आपल्याला कोविड-19मध्ये लॉकडाऊनमध्ये आपल्याला इमर्जन्सी फंडचं महत्त्व चांगल्या रीतीने समजलं आहे. इमर्जन्सी रूल काय सांगतो, तुमची जी सॅलरी आहे त्याच्या किमान 6 सॅलरी हे तुमच्या लिक्विड फंडमध्ये पाहिजेत. आणि त्या फक्त इमर्जन्सीमध्ये तुम्हाला ते वापरता आले पाहिजेत. ते पैसे फक्त तिथं कॉम्प्रोमाइज नाही करायचं इमर्जन्सी फंडमध्ये, की ज्या कारणासाठी तुम्ही इमर्जन्सी फंड ठेवलेला आहे त्याच कारणासाठी तो फंड यूज करायचा. 6 मंथ्स ऑफ मंथली इन्कम मी सांगितलं आता. ओनली ओनली फॉर इमर्जन्सी. आता ही इमर्जन्सी कशासाठी असू शकते? जॉब लॉस, म्हणजे जॉब गेला तर दुसरा जॉब सर्च करण्यासाठी 6 मंथ पिरियड खूप झाला. मेडिकल कंडिशन, काही अनवॉन्टेड म्हणजे अननेसेसरी मेडिकल कंडिशन क्रिएट झाली असतील तर, किंवा फॅमिली इमर्जन्सी असतील तर, ह्या कारणासाठी तुमचा इमर्जन्सी फंड यूज झाला पाहिजे. जर मी म्हटलं की माझ्याकडं आत्ता इमर्जन्सी फंड सपोज शिल्लक आहे, मी तो इमर्जन्सी फंड मला कुठल्या मी किंवा मला वाटलं की तो इमर्जन्सी फंड मी कोणत्या तरी शेअरमध्ये गुंतवूया.
तर तशी चूक कधीच करायची नाही. जो इमर्जन्सी फंड आहे त्याच कारणासाठी तो ठेवायचा. कारण इमर्जन्सी सांगून येत नाही. आता हाय लिक्विड नो रिटर्न एक्सपेक्टेशन, म्हणजे T+0, म्हणजे ज्या दिवशी मी विड्रॉलची रिक्वेस्ट टाकली त्या दिवशी तो फंड मला माझ्या अकाउंटमध्ये आला पाहिजे. आता यामध्ये तुम्ही कीप सम हार्ड कॅश पण जवळ ठेवू शकता. सेविंग्ज अकाउंट, आता यामध्ये तुम्ही दोन किंवा तीन सेविंग अकाउंटमध्ये पैसे ठेवू शकता. कारण सेविंग अकाउंटला लिमिटेशन असतं की पर डे तुम्ही एवढीच अमाऊंट फक्त विड्रॉ करू शकता. या अमाऊंटच्या वर तुम्ही विड्रॉ करू शकत नाही. किंवा ATMमधून पण तेवढीच अमाऊंट तुम्ही पर डे, लिमिट असतं विड्रॉलचं पण. त्यासाठी हार्ड कॅश पाहिजे जवळ. सेविंग अकाउंटमध्ये पण पैसे पाहिजेत. लिक्विड फंड T+0, तिथूनही पैसे लगेच मिळाले पाहिजेत. लिक्विड फंड म्हणजे जी अमाऊंट तर आपण ताबडतोब आपल्याकडे ती कॅश येऊ शकते. म्हणजे लिक्विड पटकन ती फंड आपल्याकडे मिळाला पाहिजे. त्याचं आता लिक्विड म्हणजे आता सपोज माझं घर आहे किंवा त्यामध्ये 3 बेडरूम आहेत. मी असं म्हटलं की माझी त्यातली फक्त एकच बेडरूम विकायची, तरी पॉसिबल नाही आहे. म्हणजे मी लिक्विड फंडचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, की तुम्ही लिक्विड फंडमध्येच पैसे गुंतवले पाहिजेत. असं प्रॉपर्टीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये पैसे गुंतवले नाहीत पाहिजे. कारण ते इझिली लिक्विड होत नाहीत. त्यासाठी वेळ वेळ लागतो. तर कॅन ऑल्सो यूज क्रेडिट कार्ड. तुम्ही इमर्जन्सीसाठी क्रेडिट कार्डही यूज करू शकता. आता इन्शुरन्स रूल. आता 20 टाइम्स तुमचा ॲन्युअल इन्कमच्या टर्म पॉलिसी पाहिजे. टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसी पाहिजे. आता हेल्थ इन्शुरन्स हा सम इन्शुर्ड जास्तही नको आणि कमीही नको. तर हेल्थ इन्शुरन्ससाठी तुम्ही काही रायडरही बाय करू शकता काही स्पेसिफिक आजारासाठी. कॅन्सर असेल, किडनी फेल्युअर असेल, यासाठी सेपरेट रायडर तुम्ही एक्स्ट्रा प्रीमियम पे करूनही बाय करू शकता. आणि इन्शुरन्स हे फक्त तुमचं कॅपिटल किंवा फंड प्रोटेक्शनसाठी यूज केलं जातं. की लोक काय करतात, की इन्शुरन्स पॉलिसी मिक्स घेतात, की प्रोटेक्शन प्लस रिटर्न्स पण. पण तशी पॉलिसी कधीच घ्यायची नाही. डोंट मिक्स इन्शुरन्स विथ एनिथिंग. म्हणजे रिटर्न पण पाहिजेत आणि फंड प्रोटेक्शन पण पाहिजे. तर असं कधीच करायचं नाही. इन्शुरन्स हे फक्त प्रोटेक्शनसाठीच बनवलेलं प्रोडक्ट आहे. लोक त्याच्यावरती रिटर्न एक्सपेक्टेशन करतात. मग त्यामध्ये असा प्रॉब्लेम होतो, की ना ते प्रोटेक्शन पण प्रॉपर मिळत, म्हणजे तेवढी सम इन्शुर्ड पण तुम्हाला मिळत नाही प्रॉपरली, आणि ना तेवढे रिटर्न्स पण मिळत नाहीत मिक्स केले तर. त्यासाठी इन्शुरन्स प्लॅन हे कधीही मिक्स घ्यायचे नाहीत. 40% रूल. मॅक्झिमम ई एम आय 40% ऑफ नेट इन्कम. आता सपोज, पण इथं ई-एम-आयवर कोणतीही गोष्ट घेताना तुमचा इमर्जन्सी फंड तुम्हाला तुमच्याकडे पाहिजे. आता सपोज मी उद्या कार घेतली किंवा एखादा ई-एम-आयवरती फ्लॅट घेतला, तर सपोज आता माझं 1 लाख रुपये सॅलरी आहे. तर 40% ऑफ नेट इन्कम. तर 40% म्हणजे 40,000च्या वरती माझे ई-एम-आय गेले नाहीत पाहिजे. इव्हन माझ्याकडं कार लोन असेल किंवा फ्लॅटचं लोन असेल, दोन्ही मिळून त्याची अमाऊंट 40% गेली नाही पाहिजे. म्हणजे 40,000च्या वरती ई-एम-आय नाही गेला पाहिजे. इथं सर्वात महत्त्वाचं आहे की इमर्जन्सी फंड तुमचा अगोदर पाहिजे कोणतीही गोष्ट घेताना, म्हणजे ई-एम-आयवरती घेताना. 50-30-20 रूल. 50% नीड्स. आता नीड्समध्ये काय आलं, ग्रोसरी. आता लॉकडाऊन पडलं किंवा आपण कोविड-19मध्ये पाहिलं, की ही 50% नीड्स आहेत. ग्रोसरी, आपल्याला ग्रोसरी लॉकडाऊनमध्ये असं म्हटलं का आपण, आता लॉकडाऊन पडलंय, किराणा नको आणायला किंवा जेवण नको करायला. कारण हे नीड्स आहेत आपले. ई-एम-आय, ई-एम-आयला काय ऑप्शन दिलेले लॉकडाऊनमध्ये. पण ई-एम-आयसाठी पण तुमच्याकडे
50% नीड्समध्ये ई एम आय पाहिजे. आता लॉकडाऊनचं एक्झम्पशन होतं, पण ई एम आयसाठी फंड तुमच्याकडे फंड पाहिजे. इन्कमच्या 50% रेंट देण्यासाठी पैसे पाहिजेत किंवा मुलांची स्कूल फीज असेल, ट्युशन फीज असेल. 30% वॉन्ट्स. तर एंटरटेनमेंटवरती आणि वेकेशनवरती 30% तुम्हाला बाजूला फंड पाहिजे, फंडमध्ये बाजूला पाहिजे. 20% सेविंग. तुम्हाला अ, तुमच्या इन्कमच्या 20% हे सेव्हिंग करता आले पाहिजेत पर मंथ. गो हायर इफ गो हायर इफ हाय पेइंग जॉब. 25 टाइम्स इन्व्हेस्टमेंट रूल. तर हा रूल काय सांगतो अबाउट रिटायरमेंट वेन यू हॅव फंड्स वर 25 टाइम्स युअर अॅन्युअल एक्सपेन्सेस. म्हणजे तुमचा आजचा जो एक्सपेन्सेस होतोय त्याच्या 25 टाइम्स प्लस इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करून तेवढा फंड तुमच्याकडे पाहिजे. तेवढा टोटल कॉर्पस तुमच्याकडे तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे काहीतरी तरतूद पाहिजे रिटायरमेंट प्लॅनसाठी किंवा फायनान्शियल फ्रीडमसाठी. आता ही इन्व्हेस्टमेंट सर्वात जास्त दुर्लक्ष झालेली इन्व्हेस्टमेंट आहे. आता मी विद्यार्थ्यांना विचारतो किंवा मी जे इंटरव्ह्यू घेतो किंवा मुलांना क्वेश्चन विचारतो. आता त्यांना ही गोष्ट लगेच ते रेडी होत नाहीत. त्यांना असं वाटतं की मी आता ग्रॅज्युएशन झाले, माझी मी हायर डिग्री घेतली. म्हणून ते काय करतात, ही गोष्ट इग्नोर करतात. बी ए लाईफ लाँग लर्नरचा मिनिंग काय होतो, की तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत सतत काही ना काही शिकत राहा, की जेणेकरून तुमचे स्किल अपग्रेड झाले पाहिजेत. तुमचं नॉलेज अपग्रेड झालं पाहिजे. त्याने काय होणार आहे, तर तुमच्या त्या स्किलचं नॉलेजचं रूपांतर तुम्ही पैशामध्ये करणार आहे किंवा ते मॉनिटाईज करणार आहे. मी काल एक कन्सेप्ट पाहिली, मनी इन द बँक अकाउंट. तुमचं स्किल आणि नॉलेजचं रूपांतर तुमच्या पैशामध्ये झालं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे किती नॉलेज आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे, तर त्या नॉलेजकडून तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा होतात हे इम्पॉर्टंट आहे. आता हे बघा, चार्ली मुंगोर हा काय छोटा माणूस नाही आहे, किती मोठा माणूस आहे. आय कॉन्स्टंटली सी पीपल राईज इन लाईफ who are not the smartest, sometimes not even the most diligent, but they are learning machines. लर्निंग मशीन्स बना, सतत काहीतरी शिकत राहा. आता डॉक्युमेंटेशन्स, हे बरेच लोक हे डॉक्युमेंटेशन करत नाहीत. तर आपल्याला कोविड-19नी शिकवलं की डॉक्युमेंटेशनचं महत्त्व काय आहे, की मी आता एक्सप्लेन करतो. आता प्रिपेअर एक्सेल विथ ऑल डेटा. तुम्ही एक एक्सेल मेंटेन करा. त्यामध्ये सिरियल नंबर, एजंटचं नाव, तुमच्या कोणत्या तुमचे अकाउंट नंबर्स, तुमचे पोर्टफोलिओ, म्हणजे डीमॅटचे डिटेल्स किंवा समोर काही लिंक्स असतील किंवा इन्शुरन्स एजंटचे नंबर, तुम्ही ज्यांच्याकडून पॉलिसी काढली ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हा सगळा डेटा एक्सेलमध्ये विथ एक्सेल फाईल तुमचे पासवर्ड प्रोटेक्शन पाहिजे आणि ते एखाद्या गुगल ड्राईव्हवरती किंवा क्लाउडवरती सेव्ह पाहिजे आणि ते तुमच्या घरातल्या एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडे त्या फाईलचा ॲक्सेस पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. आता तुमचे नवरा बायकोचे जॉईंट अकाउंट पाहिजेत किंवा तुमचे महत्त्वाचे नियरेस्ट किंवा डिअरेस्ट वन व्यक्ती आहे घरातला एक, त्यांच्यावर तुमचे जॉईंट अकाउंट पाहिजेत. इन्शुअर नॉमिनेशन इन ऑल अकाउंट्स. तुमचे जे काय अकाउंट्स आहेत, सेविंग अकाउंट आहेत बँकेतले किंवा डिमॅट अकाउंट आहेत, म्युच्युअल फंडचे, तुमच्या काही स्कीम्स आहेत त्याचे डिटेल्स नॉमिनेशन पाहिजे. तुमचे काही पी पी एफ म्हणजे रिटायरमेंट प्लॅनचे काही अकाउंट असतील, प्रोव्हिडंट फंडचे काही अकाउंट असतील, अ, याचे सगळे नॉमिनेशन्स अपडेट पाहिजेत. कारण आज कितीतरी करोडो रुपये अमाऊंट हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पडून आहेत, कारण त्याचा वारसच कोण नाही, नॉमिनीच कोण नाही आहे त्यासाठी. तर अशी कितीतरी अमाऊंट आज रिझर्व्ह बँकेकडे पडून आहे. म्हणजे कितीतरी करोडो रुपयामध्ये त्यांच्याकडं अकाउंट जे कितीतरी करोडो रुपये अमाऊंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे, की तो व्यक्ती निघून गेला तर त्याच्या पुढं काहीच प्रोसेस होत नाही, की घरातल्या कोणत्या व्यक्तीला त्याचे डिटेल्स माहीत नसतील, की कोणत्या बँकेमध्ये अकाउंट आहेत किंवा काय.
कीप सॉफ्ट कॉपीज ऑफ युअर डॉक्युमेंट्स इन शेअर्ड क्लाउड फोल्डर्स. आता हे मी एक्सप्लेन केलंय की तुमचे काय सॉफ्ट कॉपीज आहेत, इन्शुरन्सचे असेल, तुमचे काय कॉन्ट्रॅक्ट नोट्स असतील, किंवा काही सॉफ्ट कॉपीज असतील पी डी एफ फाईलमध्ये, तर तुमचे ह्याच्यावरती सेव्ह पाहिजेत, क्लाउड फोल्डरवरची, म्हणजे गुगल ड्राईव्हवरती सेव्ह करून तुम्ही त्या गुगल गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस तुमच्या नियरेस्ट किंवा डिअरेस्ट वनला शेअर करू शकता ती लिंक. आणि तो फोल्डर पासवर्ड प्रोटेक्शन पाहिजे. आणि इथं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे महत्त्वाचं मी अपडेट करायचं सांगायचं विसरलो, की तुम्ही ज्या पण वेळेस डीमॅट अकाउंटचे पासवर्ड चेंज करता किंवा म्युच्युअल फंडचे तुम्ही पासवर्ड चेंज करता, तो वेळोवेळी त्या एक्सेल फाईलला अपडेट पाहिजेत. तुमच्या अ, अं, तुमच्या प्रीमियम म्हणजे तुमच्या ज्या इन्शुरन्स पॉलिसी आहेत, त्याचे ड्यू डेट कधी हे तुमच्याकडं अपडेट पाहिजेत. तुम्ही ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन करता त्यावेळेस फक्त तुम्हाला माहीत असतं, पण हे तुमच्या जवळच्या व्यक्तीला पण सांगा. आणि ह्या एक्सेलचा पासवर्ड पण तुम्ही ज्यावेळेस चेंज करताल त्यावेळेस तुमच्या त्या घरातल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीला तुम्ही ज्यांच्यावर लिंक शेअर करणार आहे किंवा डिटेल्स शेअर करणार आहे त्यांना वेळोवेळी सांगा, न विसरता. तर मेंटेन जर्नल. तर जर्नल तुम्ही वेळोवेळी अपडेट केले पाहिजेत. इन्व्हेस्टमेंट रिलेटेड किंवा बजेटिंग तुमचं वेळोवेळी मेंटेन केले पाहिजे. पर मंथ तुम्ही तुमचे पर्सनल फायनान्सवरती पर मंथ 1 तास वेळ दिला पाहिजे. आणखी तुम्ही तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न्स किंवा अ, कमी कालावधीमध्ये, म्हणजे कमी म्हणजे ॲटलिस्ट 3 वर्षामध्ये, मी मी एका मेंटरला क्वेश्चन विचारला होता, की तुमच्या इन्व्हेस्टमेंट किती वर्षामध्ये डबल झाल्या पाहिजेत? तर त्यांचं ॲन्सर होतं की 3. पण यासाठी खूप एक्सपर्टीज लागते. तुम्हाला एक फायनान्शियल ॲडवायझर लागतो, फायनान्शियल मेंटर लागतो, की जे सर्टिफाईड असतात, सेबी रजिस्टर्ड असतात. अशाच ॲडवायझरकडून टिप घ्या, कन्सल्ट करा त्यांना. असं थँक यू ऑल. आता परत एकदा सांगतो मी डिस्क्लेमर, की मी हा जो व्हिडिओ बनवला आहे, तो फक्त एक एज्युकेशनल पर्पज किंवा माझ्या नॉलेजच्या बेसवर बनवलेला आहे. मी इथं कोणतीही बाईंग म्हणजे कोणताही बाईंग किंवा सेलिंगचं मी इथं रिकमेंडेशन्स केलेलं नाही आहे, किंवा माझ्याकडं कोणतीही फायनान्शियल अशी डिग्री नाही आहे, की सेबीची कोणतीही माझ्याकडं हे लायसन नाही आहे. आता परत एकदा डिस्क्लेमर वाचतो. इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. बिफोर इन्व्हेस्टमेंट रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. बिफोर एनी इन्व्हेस्टमेंट डिसिजन कन्सल्ट विथ युअर फायनान्शियल ॲडवायझर. कारण हे वाक्य बरोबर आहे, की आपण जर आजारी पडलो तर डॉक्टरकडे जातो लगेच. पण जर आपल्याला एखादा फायनान्शियल डिसिजन घ्यायचा असेल, तर आपण फायनान्शियल ॲडवायझरकडं जात नाही. पण हे जाणं गरजेचं आहे. आणि पर्सनल फायनान्स हे प्रत्येकाला प्रत्येकाच्या लाईफमध्ये माहीत पाहिजे. त्याचा अभ्यास पाहिजे प्रत्येकाला. तर थँक यू ऑल.